बघा वड्यात मी शेंगदाणे भाजून घेतलेत. आता त्यातच मिरच्या पण वाटणार आहे. मिरच्या टाकते. हे बघा मी एवढ्या मिरच्या टाकल्यात. आता ते वाटून करून घेऊया. हे बघा असं वाटून घेतलंय थोडंसं जाडसर. हे बघा मी एवढे साबुदाणे घेतले. आता त्याला चांगले धुवून भिजत घालायचेत. हे बघा 2 पाण्याने धुवून घेतलंय. आता त्यात पाणी टाकूया. हे बघा मी एवढं पाणी टाकलंय भिजायला, म्हणजे चांगले भिजतील. हे बघा जास्त पाणी नाही टाकायचं. हे बघा मी साबुदाणा घेतलाय, याचे वडे करायचेत. हे बघा 3 बटाटे घेतलेत. आता ते चांगले असे फोडून घ्यायचे. हे बघा त्यात शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून घेऊया. बघा आता सगळं एकजीव करून घेऊया. साबुदाणा पण एकदम मस्त भिजला आहे. बघा सगळं एकजीव करून घेऊया. हे बघा चांगलं मिक्स करून घेतलंय. यात थोड्याशा हिरव्या मिरच्या कापून टाकते. शेंगदाण्यासोबत वाटलेलं पण त्या मला वाटतं कमी पडतील. बघा मी एवढ्या मिरच्या कापून टाकल्यात. हे जे गोळे करून घेऊया त्यासाठी मी पाणी घेतलंय. हे बघा पाण्यात हात घालायचा आणि वडे बनवून घ्यायचे. हे बघा वडे करून घेतलेत. अजून एवढं पीठ बाकी आहे. हे बघा तेल तापलंय. आता वडे सोडून घेऊया. वडे टाकून घेऊया. हे बघा छोटे छोटे वडे करायचे, म्हणजे आत पण छान भाजतात. 4-4 5 टाकून तळून घेणार आहे. हे बघा असे चांगले वडे तळतात. हे बघा असे बारीक बारीक करायचे, मग आतून पण चांगले फ्राय होतात. हे बघा आपले वडे तळलेत. आता काढून घेऊया. हे बघा आता काढून घेऊया वडे. मस्त असे तळून घेतले. हे बघा आपल्याला उद्या साबुदाणा वडा करायचा आहे. त्यासाठी मी बटाटे घेतले 6 बटाटेत आणि 4 मी वड्यात टाकणार आहे आणि 2 भाजी करणार आहे. यात पाणी टाकूया आणि शिजवून घेऊया. बघा मी 3 बटाटे घेतलेत. उपवासाची भाजी करायची बटाट्याची, डोश्यासोबत खायला. आता याला कापून घेऊया. हे बघा बटाटा चिरून घेतला आहे. हिरवी मिरची घेतली कापून. हे बघा कढई गरम करायला ठेवली आहे. हे बघा तेल तापलं आहे तर मिरच्या टाकून घेऊया. हे बघा मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या, मग बटाटा टाकायचा. आपण जिरं बिरं काही टाकत नाही. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. हे बघा थोडंसं टाकणार आहे आणि मीठ टाकायचं आहे. तर बटाटा टाकून घेऊया. मिरच्या चांगल्या भाजल्यात. हे बघा
कोण कोण जिरं पण टाकतं, मी नाही टाकत. हे बघा, तर मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घेऊया. ही चांगली परतून घ्यायची, मग शेंगदाणे टाकायचे. हे बघा, चांगली परतून घ्यायची आता. हे बघा, थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया. परतायची. झाली आपली उपवासाची बटाट्याची भाजी. तर गॅस बंद करूया. चांगली परतून घेतली. आता कढई तापली आहे, याच्यात तेल टाकूया गरम व्हायला. हे बघा, आपल्याला उपवासाचे डोसे बनवायचे. त्यासाठी मी 1 वाटी वरीचं तांदूळ घेतलं आहे. याला भगर पण बोलतात. आता याला भिजवून घ्यायचं आहे. बघा, त्याला चांगलं धुवून घेऊया. हे बघा, 2 पाण्याने धुवून घेतलं. आता याच्यात पाणी टाकून भिजवायचं याला 5 तास. त्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणे घेतलेत. हे बघा, हे भिजलेले आहेत. हे बघा, भिजलेले आहेत. त्यात थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे आणि 5 तासानंतर वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे वरी तांदूळ चांगले भिजले आहेत. आता याला पाणी काढून वाटून घेऊया. हे बघा, बारीक करून घ्यायचं याला. बघा, आता याला वाटून घेऊया. हे बघा, एकदम बारीक वाटून घेतलं आहे. हे बघा, वाटून घेतलं आहे. तर हा साबुदाणा पण बारीक करून घ्यायचा आहे. हे बघा, साबुदाणा पण एकदम बारीक वाटून घेतला आहे. तर हे दोन्ही मिक्स करून घेऊया. हे बघा, आता मीठ टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. त्याचे मस्तपैकी डोसे करूया. हे बघा, तवा तापलाय चांगला. त्याला तेल लावूया. त्याला टाकून घेऊया पीठ. थोडंसं पीठ पातळ झालंय. हे बघा, मस्त असं वरीचं तांदूळ आणि साबुदाणा उपवासाचे डोसे. हे बघा, हे बघा, एका साईडने चांगला भाजून घ्यायचा, मग पलटायचं. हे बघा, हे बघा, आता याला पलटून घेऊया. हे बघा, हे बघा, छान मस्त अशी जाळी बघा किती छान पडली आहे. हे बघा, हे बघा किती छान झालेत. हे बघा, दुसरा पण करून घेऊया. मस्त असं पातळ पातळ करून घेऊया. हे बघा, हे बघा, मस्त असे होतात ते डोसे. जाळी बघा किती छान पडते. अजून एवढं पीठ आहे, सगळे बनवून घेऊया. हे बघा, डोसे झाले. उपवासाचा डोसा. हे बघा किती सॉफ्ट झालेत. हे बघा.